नमस्कार. मी अश्विनी सुमित्र हणकर. माझ्या प्रकाश वैदिक ज्योतिष या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. येणारा श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये आपण दर सोमवारी तर पूजा करतोच, पण आपल्याला संपूर्ण श्रावण महिनाभर सुद्धा आपल्याला महादेवाची पूजा अर्चा कशी करावी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. संपूर्ण श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे. त्यामुळे फक्त सोमवारीच पूजा करायची आहे किंवा सोमवारीच आपल्याला संपूर्ण विधिवत षोडोपचारे पूजा करायची आहे असं काही नियम नाही. आपल्याला संपूर्ण श्रावण महिनाभर शिव उपासना करायची आहे. आता शिव उपासना करायची म्हणजे काय करायचं की शिव उपासना करायची म्हणजे सोमवारी किंवा पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आपल्या घरी जर निगेटिव्हिटी असेल किंवा तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये राहूची महादशा सुरू असेल किंवा शनीची साडेसाती सुरू असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये चंद्राचं बळ कमी असेल, अशा वेळी आपल्याला शिव उपासना करणे खूप जास्त गरजेचे आहे आणि त्याचं फळ आपल्याला श्रावण महिन्यात जास्तीत जास्त मिळतं. मग शंकराची पूजा करायची कशी? तर आपण सर्वसाधारण आपल्या घरी सुद्धा जी कुठली पिंड आपल्या घरी आहे त्याची पूजा आपण करू शकतो, पण आपण मंदिरात जाऊन पूजा केली, कारण मंदिरात जी पिंड आहे त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, म्हणून आपण जर तिथे जाऊन पूजा केली तर तेही उत्तमच आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला पंचामृताचं स्नान घालायचं आहे, त्याच्यानंतर मांगलिक स्नान घालायचं आहे. एक वडी कापुराची पाण्यामध्ये टाकून त्याने सुद्धा देवाला स्नान घालायचं आहे. त्यानंतर देवाला भस्म जे खूप आवडतं ते साधं पांढरं भस्म हे आपल्याला कुठल्याही देवाची सामग्री मिळते अशा दुकानात आपल्याला मिळणार आहे, ती आणायची. ते पांढरं भस्म आणायचं, ते सुद्धा देवाला वाहायचं आहे. अर्थात बेल, पांढरं फूल, सुगंधित पांढरं फूल सुद्धा देवाला खूप आवडतं, ते वाहायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये या सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी असेल असं वाटतं किंवा रोगराई आली आहे किंवा राहूची महादशा सुरू आहे किंवा काही अडचणी सुरू आहे, अशा वेळी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये रुद्राभिषेक किंवा लघुरुद्र हे करू शकता आणि ते केल्याने तुम्हाला 100% फायदा होईल. तुम्हाला तुमच्या ग्रहांना कंट्रोल करण्यासाठी किंवा ती परिस्थिती सुधारण्यासाठी हा श्रावण महिना शिव उपासना खूप मदत करणार आहे. त्यानंतर आपण देवाची पूजा ही मंदिरात जाऊन सुद्धा करू शकतो, तसेच ती आपल्या घरी सुद्धा करू शकतो. आता प्रत्येक शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं प्रत्येकी वेगवेगळं असं फळ आपल्याला मिळतं. म्हणजे जर शिवलिंग चांदीची असेल तर ती सुख समृद्धी देते, ती पितळीची असेल तर ती आरोग्य देते, जर ती दगडाची असेल तर ती स्थैर्य देते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या धातू आहे त्याचे वेगवेगळे फळ सुद्धा आहेत. त्यामुळे आपण आपल्याला जे काही अडचणी असतील त्या संदर्भ तो ओळखून आपण त्या धातूच्या पिंडाची पूजा ही करायची आहे. त्यानंतर दर सोमवारी शिवामूठ ही नक्की वाहायची आहे. जर 5 सोमवार येत असतील तर 5व्या सोमवारी जी शिवामूठ असते ती अर्थातच सातू ही दिलेली असते, पण सातू म्हणजे सातूचं पीठ नाही. लक्षात घ्या, सातू हे धान्य आहे जे उत्तर प्रदेशमध्ये किंवा नॉर्थ साइडला होतं, त्याला इंग्लिशमध्ये बार्ले असं म्हणतात, त्याला सतू असं म्हणतात. तर कुठलीही शिवामूठ ही फक्त धान्य स्वरूपातच वाहायची आहे. ती आपण सातू दिला आहे म्हणून सातूचं पीठ शिवामूठ असं व्हायची नाही अजिबात. काय मग आपल्याकडे सातू तर मिळत नाही तर काय करायचं आहे, तर आपण जसे सातूचं पीठ बनवण्यासाठी जे धान्य भाजत आहोत ते भाजलेले धान्य आपल्याला शिवामूठ म्हणून व्हायचे आहे, पीठ व्हायचं नाही. तसंही या वर्षी 4 सोमवार आहेत, 5वा सोमवार नसल्यामुळे तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी मी सांगितलं आहे की सातूचं पीठ व्हायचं नाही, शिवामूठ ही नेहमी धान्य स्वरूपात व्हायची आहे. त्यानंतर शिवाला जे पंचामृत स्नान आपण घालतो त्या प्रत्येक स्नानात त्या पंचामृतामध्ये जे प्रत्येक 5 घटक आहे त्याचे सुद्धा वेगवेगळे फळ आहे. त्याप्रमाणे सुद्धा आपल्याला जसा त्रास असेल त्याप्रमाणे आपल्याला ते व्हायचं आहे. पुष्कळ ठिकाणी देवाला उसाचा रस वाहण्याची सुद्धा पद्धती आहेत.
ज्या ज्या भागामध्ये आपण आहोत त्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिवाची उपासना करू शकतो. पण हा श्रावण महिना आपल्या घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी, आपल्या कुंडलीतील ग्रहांना स्थैर्य मिळवण्यासाठी हा शिवाची उपासना या महिन्यात करणं खूप खूप गरजेचं आहे.